आज रत्नागिरीमधल्या 95% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। येणाऱ्या काळामध्ये आजी माजी आमदार शिवसेनेमध्ये येणार असून शिवसेना युबीटीमध्ये आता 20 चे फक्त 2 आमदार शिल्लक राहतील असाही इशारा उदय सामंत यांनी शिवसेना युबीटीला दिलाय। दरम्यान काल झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यामध्ये काही खासदार आणि आमदार हे अनुपस्थित होते आणि त्यामुळे चर्चांना आता अधिकच उधाण आलेले आहे। रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। तर या सर्व घडामोडींविषयी जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मनश्री, आत्ताच आपण उदय सामंत यांची प्रतिक्रिया ऐकली आणि रत्नागिरीमध्ये हा सगळा ट्रेलर पाहायला मिळणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। काय फोडाफोडीचे राजकारण इथून पुढे सुद्धा सुरूच राहणार आहे का? काय सगळे नेमके संकेत मिळतात? कारण काल मेळाव्यामध्ये सुद्धा अनेक आमदार, खासदार, माजी आमदारांनी दांडी मारली होती। आपण बघतोय की शिवसेना शिंदे गटामध्ये इनकमिंग सुरू होणार आहे अशा आशयाची विधानं शिवसेनेतून अनेकांनी केली होती। त्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आल्या होत्या। मात्र उदय सामंत यांनी थेटपणे जाहीरच करून टाकलेलं आहे की किती आकड्याने आमच्याकडे इनकमिंग होतं आहे। यामध्ये काही खासदार असतील, काही आमदार असतील, त्यासोबतच काही जिल्हा प्रमुख असतील। इतकंच नाही तर काँग्रेस आणि उबाठा अशा 2 पक्षांचे मिळून अनेक जण आमच्याकडे येत आहेत असं विधान त्यांनी केलेलं होतं आणि हे विधान त्यांनी एकदा नाही तर 2दा केलेला आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच कालचा मेळावा लक्षात घेता आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेनेत येणारं हे इनकमिंग शिवसेनेसाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सुद्धा महत्त्वाचं असणारच आहे। कारण जर का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे स्थानिक पातळीवरचे नेते म्हणजे जिल्हा प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख असतील, त्यासोबतच माजी आमदार असतील, हे जर इतक्या मोठ्या संख्येने सोडून जाणार असतील तर त्याचा फटका जरूरपणे उबाठा गटाला बसणारच आहे। मात्र सोबतच एक लक्षात घेतलं पाहिजे की काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी जे विधान केलेलं होतं की शिवसेनेत आता एक नवीन उदय होतोय, तर अशा आशयाची विधानं ही उदय सामंतांकडून शिवसेनेतून वारंवार येत आहेत। त्याचा सुद्धा काही राजकीय अर्थ आहे का अशी चर्चा आता राजकीय विश्लेषकांमध्ये आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे फोडाफोडीचं राजकारण हे सगळ्याच पक्षांमध्ये आता बघायला मिळणार आहे। मात्र काँग्रेसमधून आणि उबाठामधून आपल्याकडे लोक येत आहेत। यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाहीये शिवसेनेकडनं। दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांची झालेली बंदाराची चर्चा, त्यासोबतच त्यांची असणारी भेट, याकडे सुद्धा राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काही मोठ्या घडामोडी येणाऱ्या काळात घडतायत का हे बघणं आता अगदी। आणि मनश्री, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोकणामध्ये आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये जर उदय सामंत यांची शक्ती वाढत असेल तर हे वेगळेही संकेत म्हणावे लागतील। मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।